नवी मुंबई हे भविष्याचं शहर आहे. या नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आलं म्हणजे जरी ते हद्दीच्या बाहेर असेल तर या सगळ्याचा ताण नवी मुंबईवरती येणार आहे. आज नवी मुंबईकरांमध्ये किंवा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना वाटतंय की या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आम्हाला फायदा झाला पाहिजे. तुमचं काय विजन आहे त्याच्याबद्दलचं? कसा इथल्या नवी मुंबईकरांना त्याचा फायदा होईल? बाब अशी आहे की मधल्या काळामध्ये गौतमजी अदानी यांची माझी जेव्हा बैठक झाली होती, अशी कुठेतरी भेटताना त्याला सांगितलं की हे शहर हे भूमिपुत्रांच्या त्यागावर आधारित असलेलं शहर आहे. हा जो एअरपोर्ट आहे भूमिपुत्रांनी त्याग केल्यामुळे हे एअरपोर्टची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत तिथल्या सगळ्या ज्या काही रोजगाराच्या गोष्टी, छोट्या छोट्या धंद्याच्या गोष्टी ह्या इथल्या भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजेत आणि ही हॅड नॉट रिफ्यूज. तर लवकरच या निवडणुका झाल्यानंतर तशी बैठक होईल, त्याच्यातून मार्ग निघेल. मधल्या काळामध्ये नवी मुंबईच्या माथाडी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबद्दल, इथल्या गावठाणामधल्या घरांच्या प्रश्नाबद्दल खूप आवाज उठला, न्याय मागण्याची भूमिका व्यक्त केली. तुमचे धोरण काय त्याच्याबद्दलचं? कारण आधी एक निर्णय घेतला गेला नगरविकासकडून, त्याच्यानंतर सांगितलं गेलं की त्या नोटिसा ज्या आल्या त्या नोटिसा फेकून द्या. तुमचं धोरण काय त्याच्याबद्दल? कसे मला नाही, तुमचा प्रश्नच मला समजलेला नाही. गावठाणामध्ये घरांचा जो प्रश्न आहे त्या घरांच्या बद्दल काही नोटीस आल्या लोकांना, नगरविकास खात्याकडून नोटीस आल्या, लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा रोष आहे. सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत हे मी विधानसभेत बोललो आहे. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस अजितदास पहिल्या लाईनमध्ये उभे आहेत. त्याला बोललो मी, सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत, शासनामध्ये दलाल आहेत आणि शासनातल्या सगळ्यांचे हात साफ नाहीत. हे विधान भवनात मी आरोप केलेला आहे. कोणी हरिचार लालनी मला नाही विचारला किंवा तुम्ही कोणावर आरोप करता. ज्याला लागला त्यांनी गपचूप बसले. ते नवी मुंबईमध्ये बिल्डर लोक 3,000 रुपये स्क्वेअर मीटरनी 3 लाख रुपये टेंडरमध्ये प्लॉट मिळाल्यानंतर सिडकोचे काही अधिकारी त्यावेळेला ती अलॉटमेंट लेटर अमुक ठिकाणावरून परत फोन आणा, म्हणजे तिथे 30,000 पर स्क्वेअर मीटर मोजा आणि मग त्यांच्या दलालांच्याकडे, आणि मग त्या ठिकाणी एजंट नेमलेले आहेत. एजंटच्या मार्फत सगळा कारभार चालला. आणि मी बोललो ना, हरामाचा पैसा नवी मुंबईच्या निवडणुकीमध्ये वापरला जातोय, हे गांभीर्याने बोलतोय. नवी मुंबईच्या कारभाराची 95 पासून 2020 पर्यंतची स्पेशल ऑडिट करून चौकशी करा. वी आर क्लिअर. आमचे हात साफ आहेत, मन पण साफ आहे. आम्ही कुठे डागलेले नाही. या प्रशासकीय काळामध्ये भ्रष्टाचार जास्त झाला ना. अरे 2200 कोटी रुपये असे कचऱ्यासारखे, कापरासारखे वापरले गेले. त्याचे रिझल्ट काय? या निवडणुकीत सुद्धा पैशाचा वापर होतो. मी म्हटलं हरामांनी जो राज्यातून जो पैसा कमवलाय ना, तो पैसा या निवडणुकीत वापरला जातो ना. पण नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही. नवी मुंबईच्या जनतेला माहिती आहे हा विषारी पैसा आहे. ह्या आपल्या कुटुंबामध्ये वापरला गेला तर याच्यातून आपल्याला शरीरात टॉक्सिक निर्माण होईल. नवी मुंबईची जनता तो पैसा घेणार नाही. आणि मी सांगतो, या नवी मुंबईवर भाजपचंच प्राबल्य राहील. जनता भाजपलाच त्या ठिकाणी आपली भविष्यकाळची नेतृत्व करण्याची भूमिका देईल. 25 वर्ष तर तुमच्यावर विश्वास दाखवला, आता पुन्हा तुमच्यावर विश्वास दाखवला तर काय नवी मुंबई? 3 गोष्टी मला सांगा. 3 गोष्टी तुम्हाला मी 2000 साली बोललो होतो की या शहरातील जनतेला 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. मी येणार होतो त्या मुद्द्यावर. नाही वाढली. आणि आता बोलतो पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. पण मला सांगा ना, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा कुठून उभा करणार? नवी मुंबई शहर हे परमेश्वरानेच आशीर्वाद दिलेलं शहर आहे. बजेटवर ताण नाही. ऐकून घ्या, मी बोलतो. माननीय मोदी साहेबांनी ज्याला संपूर्ण डेटा आपल्या कुठल्या कुठल्या देशामध्ये आहे याचा ज्याला अभ्यास केला, त्याला बराचसा डेटा सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक, काही आपल्या इन्स्टिट्यूटचा डेटा हा चायनामध्ये सुद्धा आहे. मोदी साहेबांनी त्याला सांगितलं नाही, आता ह्या 5 वर्षामध्ये हा सगळा डेटा आपल्या देशात आला पाहिजे. त्याकरता 2 शहरांची नेमणूक केली, नवी मुंबई, चेन्नई. 5 लाख कोटी रुपयाचं
नवी मुंबई शहरामध्ये 5 लाख कोटीचं चेन्नईमध्ये 5 लाख कोटी सगळ्या दुसऱ्या शहरांमध्ये संपूर्ण विखुरलेलं गेलं आहे. नवी मुंबईमध्ये त्या तुलनेमध्ये चेन्नई 50% स्पीड आहे, नवी मुंबईचा 70% स्पीड आहे. महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे, त्याच्या अनुषंगाने सगळ्याच पूरक गोष्टी नवी मुंबई आहेत. आणि हे सगळ्यात इथं बसतोय ते हे सगळं तुटून इथं टावर बनणार आहेत. कुठले कमर्शियल, इथले इंडस्ट्रियल, इंजिनिअरिंग कंपन्या, केमिकल, टेक्स्टाईल सगळं जाणार. आणि इथं हा कमर्शियल हब बनणार आहे. आणि ह्या कमर्शियल बिल्डिंगमधून जो पैसा येणार आहे तो नागरिकांच्या करता वापरू. म्हणजे तुमचं म्हणणं बजेट